ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ, ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. हेलो बच्चों, कैसे हैं आप सभी। आशा करता हूं कि आप सभी कुशल और मंगल होंगे। चलिए दोबारा आप सबके साथ मिलने का, बात करने का एक अच्छा मौका मिला है, तो हम चाहते हैं कि इस समय का फ़ायदा उठाएं। आज एक बहुत सुंदर कविता के साथ मैं आपके सामने आया हूं। कविता का नाम है, जैसे यहाँ पे बोर्ड पर प्रदर्शित है आप देख पा रहे हैं, अभिनव मनुष्य। बहुत ही सुंदर कविता है, बहुत ही एक ऊंचा संदेश है इस कविता में। इस कविता के साथ इस कक्षा की शुरुआत करते हैं। चलिए एक क्रियाकलाप के साथ इसकी शुरुआत करते हैं। ಒಂದು ಚಟುವಟಿಕೆಯನ್ನು ಮಾಡೋಣವಾ? ಸರಿ, ಹಾಗಿದ್ರೆ ನಾನು ಕೆಲವು ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮಕ್ಕಳೇ, है ना। यहाँ पे एक तस्वीर देख पा रहे हैं आप, इसमें एक बहन है, बड़ी बहन है, वो अपने छोटे भाई को मदद कर रही है ना। मैं आपको कुछ चंद चित्र दिखाने जा रहा हूँ। ನಾನು ನಿಮಗೆ ಕೆಲವು ಚಿತ್ರಗಳನ್ನು ತೋರಿಸ್ತೀನಿ ಮಕ್ಕಳೇ। ಆ ಚಿತ್ರಗಳು ಯಾವ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಸೂಚಿಸುತ್ತೆ, ಯಾವ ಗುಣಗಳನ್ನು ಸೂಚಿಸುತ್ತೆ ಅಂತ ನೀವು ಹೇಳಬೇಕಾಗತ್ತೆ। ಹಾಗಾದರೆ ನಾನು ಕೆಲವು ಗುಣಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। आप देख सकते हैं दोस्तों, परोपकार है, भाईचारा है, स्नेह है, सहानुभूति है, दया है, सहयोग है, बलिदान है ना। ಈ ಚಿತ್ರ ಯಾವ ಭಾವನೆಯನ್ನು, ಯಾವ ಗುಣವನ್ನು ಸೂಚಿಸುತ್ತೆ ಅಂತ ನೀವು ಹೇಳಬೇಕು ನನಗೆ। ಹೇಳ್ತೀರಾ ಹಾಗಾದರೆ? ಸರಿ, ನೀನು ಹೇಳು ನೋಡೋಣ। ಸರಿ, ಹಾಗಾದರೆ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಗುಣಗಳ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಚಿತ್ರ ಇದೆ ಸ್ನೇಹಿತರೆ ಇಲ್ಲಿ। ಹಾಗಿದ್ರೆ ಈ ಗುಣ, अच्छा ये जो चित्र है, ये जो तस्वीर है, इस किस गुण का प्रदर्शन कर रहा है? बिल्कुल सही, ये भाईचारे का प्रदर्शन कर रही है ना। ठीक है, तो इसके बाद और एक चित्र है, और एक चित्र मैं आपको दिखा रहा हूँ। यहाँ पे एक दिव्यांग औरत है जो अपने व्हील चेयर में जा रही है बेचारी, बारिश में भीगती हुई जा रही थी। देखिए उस नौजवान को, है ना, वो अपने छतरी लेके पीछे भागा और उसे बारिश से बचाने की कोशिश कर रहा है। ಮಳೆಯಿಂದ ಆಕೆಯನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಮಕ್ಕಳೇ, ಇದರಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಯಾವ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣ ನಾನು ಹಾಕಿದಂಥ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸೂಚಿಸಿದಂಥ ಯಾವ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಯಾವ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣ ನಿಮಗೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಇದರಲ್ಲಿ ಗೋಚರಿಸುತ್ತೆ ಅನ್ನೋದಾದರೆ ಹಾಗಾದರೆ ಸೂಚಿಸಿ ನೋಡೋಣ। ಹಾಗಾದರೆ ಇದು ಪರೋಪಕಾರದ ಗುಣವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತೆ। ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಕರೆಕ್ಟ್, ಪರೋಪಕಾರದ ಗುಣ ಸ್ನೇಹಿತರೆ ಇದು। ಹಾಗಾದರೆ ಮೂರನೇ ಚಿತ್ರಕ್ಕೆ ಬರ್ತೀನಿ ನೋಡಿ। ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಕಾರ್ಮಿಕರು ಸೇರಿ ಇಲ್ಲೊಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಾವು ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಲ್ವಾ? ಸೊ ಈ ಒಂದು ಚಿತ್ರ ಯಾವ ಗುಣವನ್ನು, ಯಾವ ಭಾವನೆಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸುತ್ತೆ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ ಹಾಗಿದ್ರೆ। ಓಕೆ, ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ಗುರುತಿಸ್ತೀರಾ ಅಂತ। मैं आशा करता हूँ कि आपने सही पहचाना होगा, सही अंदाज लगाया होगा। ये जो दिखाता है, सहयोग की बात दिखाती है ये, है ना। ये सब मिलकर यहाँ पर सहयोग दिखा रहे हैं। एक दूसरे के मिलने से, है ना, बहुत से बड़े काम या बड़ी साधना की जा सकती है दोस्तों। ನೋಡಿ, ಇಲ್ಲೊಂದು ಸುಂದರವಾದಂತಹ ಚಿತ್ರ ಇದೆ। ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ನಲ್ಲಿ ತುಂಬ ಹಸಿದು ಕುಳಿತಂತಹ ಒಬ್ಬ ಭಿಕ್ಷುಕನನ್ನು ಒಬ್ಬಳು ನಿಮ್ಮ ವಯಸ್ಸಿನ ಹುಡುಗಿ, ಅವಳು ಅವನ ಮೇಲೆ ಪಾಪ ಅಂತ, ಅಯ್ಯೋ ಪಾಪ ಅಂದ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಅವಳು ಹೋಗಿ ತನ್ನ ಹತ್ರ ಇದ್ದಂಥ ಆಹಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಚಿತ್ರ ಅಲ್ವಾ? ಸೊ ಹಾಗಿದ್ರೆ ಈ ಒಂದು ಚಿತ್ರ ಯಾವ ಗುಣವನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸುತ್ತೆ? अच्छा यह कौन सा भाव को दिखाता है? अच्छा, तुमने बिल्कुल सही पहचाना दोस्त। ये जो है, ये दया दिखा रही है ना। उस गरीब की दशा पर, उस गरीब की हालत पर दया दिखाकर, है ना, वो अपना खाना वहाँ पे उसे दे रही है। सही बात है बच्चों। आगे बढ़ते हैं। अच्छा, इस दृश्य को देखते ही आपने पहचाना, बहुत सुंदर दो दोस्त खड़े हैं ना। तो अच्छा, ये जो चित्र है किस भाव को प्रदर्शित करता है दोस्तों? ये जो चित्र है ना, ये बिल्कुल आपने सही पहचाना दोस्तों, ये है स्नेह का प्रदर्शन कर रहा है, यानी दोस्ती का प्रदर्शन कर रहा है। यस, यू आर राइट। ಕೊನೆಯ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಚಿತ್ರ ಇದೆ। देश के लिए मर मिटने वाले, देश के लिए शहीद होने वाले उस महान सिपाही को मैं एक बार सलाम करना चाहता हूँ, है ना। देश के लिए कुर्बान होने वाले उन वीर शहीदों का
यहाँ पे चित्र प्रस्तुत है, वहाँ पर श्रद्धांजलि, उनको गौरव अर्पित किया जा रहा है। तो अच्छा, यह जो चित्र है, क्या इस तालिका में कौन से भाव को प्रदर्शित करता है? यस, आपने बिल्कुल सही पहचाना दोस्तों, ये है बलिदान को प्रदर्शित कर रहा है। दोस्तों, मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, परोपकार, भाईचारा, स्नेह, सहानुभूति, दया, है ना, सहयोग, बलिदान, ये सारे गुण मनुष्य के हैं। आदमी तभी मनुष्य कहलाता है जब वह इन गुणों को क्या करता है, अपने जीवन में अमल में लाता है, जब उनका प्रयोग करता है। मनुष्यांत यार अंस्कोतर मಕ್ಕಳೇ ಅಲ್ವಾ? ಪರೋಪಕಾರ, ತ್ಯಾಗ, ಅನುಕಂಪ, ಕರುಣೆ, ದಯೆ, ಈ ಗುಣಗಳನ್ನು ಹೊಂದದಂಥವನು ಮನುಷ್ಯ ಅಂತ ಅನಿಸ್ಕೋತಾನೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. तो चलिए, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂತಹ, ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ಪ್ರತಿಪಾದಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬಹಳ ಸುಂದರವಾದ ಪದ್ಯ ಇದೆ. ಆ ಪದ್ಯದ ಕಡೆಗೆ ನಾವು ಹೊರಡೋಣ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಆ ಪದ್ಯದ ಹೆಸರೇ अभिनव मनुष्य ಅಂತ. चलिए, सबसे पहले हम देखते हैं यहाँ पर अभिनव मनुष्य कविता का आशय क्या है करके बताया गया दोस्तों। भौतिक क्षेत्र में मानव ने कितनी प्रगति की है, कितनी तरक्की की है, उस बात को यह दर्शाती है। उसके बाद दोस्तों, स्नेह, मानवीयता, भाईचारा आदि का महत्व ये हमें बताता है। ठीक है। और उसके बाद दोस्तों, एक बहुत ही ऊंचा संदेश यह कविता हमें देती है कि मानव की सही पहचान उसकी बुद्धि या तर्क नहीं, किंतु मानवीयता है करके यह कविता यह बात हमें बताती है। बहुत ही सुंदर आशय को यहाँ पे प्रदर्शित किया गया है। इन सुंदर आशयों के साथ कवि रामधारी सिंह दिनकर जी की एक बहुत ही सुंदर रचना है अभिनव मनुष्य। चलिए, सबसे पहले हम जानेंगे दोस्तों रामधारी दिनकर जी का जो भावचित्र यहाँ पे प्रस्तुत है और उनकी पहचान हम कर लेते हैं। रामधारी दिनकर जी का जन्म, रामधारी सिंह दिनकर जी का जन्म 1908 में बिहार के मुंगेर जिले में हुआ। दोस्तों, रेडियो विभाग में सरकारी कॉलेज में प्राध्यापक के रूप में काम करते रहे। उसके बाद भारत सरकार के हिंदी सलाहकार के रूप में भी उन्होंने सेवा की है। उसके बाद दोस्तों, इनकी प्रमुख रचनाएं हैं हुंकार, रेणुका, रसवंती, सामधेनी, धूप चाह, कुरुक्षेत्र, रश्मिरथी। ठीक है। ये प्रस्तुत कवितांश जो है ना, ये जो ये कविता अभिनव मनुष्य जो कविता है ना, उनकी जो एक बहुत ही सुंदर काव्य कुरुक्षेत्र काव्य के अंतिम सर्ग से इसे लिया गया है दोस्तों। चलिए, सबसे पहले सब आप अपने अपने किताबें खोलिए और उस पन्ने पर उंगली रखिए और मैं उन पंक्तियों को एक बार पढ़ने जा रहा हूँ। अच्छा, एक आदर्श वाचन करूँगा। अच्छा, कैसे पढ़ी जाती है इस कविता को? ठीक है, मैं कविता का आदर्श वाचन करूँगा, आप अपनी उंगली को वहाँ पे दौड़ाइए किताब पर, आप अपनी उंगली को रखिए और मैं इन्हें पढ़ने जा रहा हूँ। चलिए पढ़ते। आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र विजयी पुरुष आसीन, है बंधे नर के करों में वारी विद्युत भाप, हुक्म पर चढ़ता उतरता है पवन का ताप, है नहीं बाकी कहीं व्यवधान, लांघ सकता नर सरित गिरी सिंधु एक समान, यह मनुज जिसका गगन में जा रहा है यान, कांपते जिसके करों को देख कर परमाणु, यह मनुज जो सृष्टि का श्रृंगार, ज्ञान का विज्ञान का आलोक का आगार, व्योम से पाताल तक सब कुछ इसे है ज्ञेय, पर न यह परिचय मनुज का, यह न उसका श्रेय, श्रेय उसका बुद्धि पर चैतन्य उर की जीत, श्रेय मानव की असीमित मानवों से प्रीत, एक नर से दूसरे नर के बीच का यह व्यवधान तोड़ दे, बस वही ज्ञानी, वही विद्वान और मानव भी वही। हाँ दोस्तों, आपने बिल्कुल सही पहचाना, यह आधुनिक भौतिक विज्ञान और आधुनिक मानव का विश्लेषण इसमें कवि करते हैं। चलिए दोस्तों, अभी आपने पढ़ा, चंद शब्द आपके समझ में आए और चंद शब्द नहीं आए। ಕೆಲವು ಶಬ್ದಗಳು ಸ್ನೇಹಿತರೆ ನಿಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆದವು, ಕೆಲವು ಶಬ್ದಗಳು ನಿಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗಲಿಲ್ಲ। ಬನ್ನಿ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಹಾಗಿದ್ರೆ ನೋಡೋಣ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಕೆಲವು ಹೊಸ ಶಬ್ದಗಳು, नए शब्दों का अर्थ है ना, हम उन्हें जानेंगे। तो आप यहाँ पे देख पा रहे हैं,
अभिनव मतलब नया, आधुनिक मतलब। वारी का मतलब है जल, पानी, ನೀರು ಅಂತ। ಭಾಪ ಅಂದರೆ ಭಾಷ್ಪ ಅಥವಾ ವಾಷ್ಪ್ ಅಂತೀವಿ ನಾವು, ಸ್ಟೀಮ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ। ಹುಕ್ಮ್ ಅಂದರೆ ಆದೇಶ, ಆಜ್ಞಾ। ವ್ಯವಧಾನ ಅಂದರೆ ರುಕಾವಟ್, ಬಾಧಾ ಅಂತ। ಸರಿತ ಅಂದರೆ ನದಿ, ಸಿಂಧು ಅಂದರೆ ಸಾಗರ, ಸಮುದ್ರ ಅಂತಂತ ಅರ್ಥ। ಆಲೋಕ ಅಂದರೆ ಬೆಳಕು ಅಂತಂತ ಅರ್ಥ। ಗೇಯ ಜಾನಕಾರಿ, ಗೊತ್ತಿದೆ ಇವನಿಗೆ, ತಿಳಿದಿರ್ತಾನೆ ಅಂತಂತ ಅರ್ಥ। ಶ್ರೇಯ ಅಂದರೆ ಅವನ ಯಶಸ್ಸಾಗಿರ್ಬೋದು, कल्याण मंगल। ओके, ये इस कविता में आने वाले नए शब्दों की पहचान, जो नए शब्दों की पहचान आपने कर लिया, ಈ ಶಬ್ದಗಳೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅನ್ಕೋತೀನಿ ಸ್ನೇಹಿತರೆ ನಾನು। ಹಾಗಿದ್ರೆ ಈ ಕವಿತೆಯ ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ಕವಿ ಏನು ಹೇಳೋಕೆ ಬಯಸ್ತಾನೆ ಅದನ್ನು ಸವಿವರವಾಗಿ ಒಂದು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ರೆಡಿ ಆಗೋಣ। ಸರಿ, ಹಾಗಾದರೆ ಇನ್ಯಾಕೆ ತಡ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಮೊದಲನೇ ಸಾಲಲ್ಲಿ ಕವಿ ಏನಂತಾನೆ? आज की दुनिया जो है वह विचित्र है, नवीन है करके कवि कहता है। ಕವಿ ಯಾಕೆ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ? ಇಂದಿನ ಜಗತ್ತು ವಿಚಿತ್ರವಾಗಿದೆ, ನವೀನವಾಗಿದೆ ಅಂತ। ನಾನಿಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಎರಡು ಚಿತ್ರಗಳನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸ್ನೇಹಿತರೆ। एक चित्र में, एक तस्वीर में आप देख पा रहे हैं कि वहाँ पे जूतों की दुकान है। जूते और चप्पलों की दुकानें देखिए कितनी बहुत ही सुंदर ढंग से उसे सजाकर प्रस्तुत किया गया है। और एक जो है सब्जी का बाजार है, ये तरकारी मार्केट है ये, जिसमें देख रहे हैं आप खुले आम बाजार में सड़क पर ये बेची जा रही है। ಮನುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ತುಂಬ ಯಾವುದನ್ನು ನಾವು ಉತ್ತಮ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದು ಅನ್ಕೋತೀವೋ, ಯಾವುದು ತಿನ್ನೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತಂತೀವೋ ಅವುಗಳನ್ನು ಫುಟ್ಪಾತ್ ಮೇಲೆ ಇಟ್ಟು ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಇವತ್ತಿನ ಮನುಷ್ಯ। ಯಾವುದನ್ನು ನಾವು ಕಾಲಿಗೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಮನೆಯಿಂದ ಆಚೆ ಇಡ್ತೀವಿ, ಟಾಯ್ಲೆಟ್ಗೆ ಹೋಗಿ ಹಾಕೊಂಬಂದಂಥ ಚಪ್ಪಲಿಗಳನ್ನು ಆಚೆ ಇಡ್ತೀವೋ ಅಂಥ ಶೂಸ್ಗಳನ್ನು, ಚಪ್ಪಲಿಗಳನ್ನು AC ಶೋರೂಮ್ಗಳಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಮಾರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। मकड़े विचित्र अल्ले ಏನು? कवि यह कहता है आज की दुनिया जो है यह विचित्र और नवीन है। कवि ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಪ್ರಕೃತಿ पर ನೇಚರ್ನ ಮೇಲೆ ಸರ್ವತ್ರ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ವಿಜಯೀ ಪುರುಷ ಆಸೀನ। ವಿಜಯೀ ಪುರುಷ, ಒಬ್ಬ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಮ್ಯಾನ್, ಒಬ್ಬ ವಿಜಯಶಾಲಿಯಾದಂಥ ಮನುಷ್ಯ ಪ್ರಕೃತಿಯ ಎಲ್ಲ ತತ್ವಗಳನ್ನು ಆಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಪಂಚಭೂತಗಳನ್ನು ಆಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, है ना। आज वो प्रकृति के सारे तत्वों को अपने वश में कर रखा है, चाहे वो अग्नि हो, जल हो, आकाश हो, वायु हो, धरती हो, सबको अपने काबू में कर रखा है। बंधे हैं नर के करों में, नर मनुष्य, ಈ ಮನುಷ್ಯನ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿ ಹಾಕಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾವೆ, ಬಂಧे है। वारी आप देख पा रहे हैं वहां पे, वारी यानी पानी, देखिए बहुत गैलन्स ऑफ वाटर, ಎಷ್ಟು ರಾಶಿ ರಾಶಿ ಹನಿ ನೀರನ್ನು ಅವನು ಒಂದು ಡ್ಯಾಮ್, ಒಂದು ಜಲಾಶಯವನ್ನು ಕಟ್ಟಿ ಅದನ್ನು ತಡೆ ಹಾಕ್ತಾನೆ ಮನುಷ್ಯ। ಇದು ಮನುಷ್ಯನ ತಾಕತ್ತಲ್ವಾ? ಮಾನವಕೀಯ ಭೌತಿಕ ಸಾಧನ है ಮನುಷ್ಯನ ಈ ಭೌತಿಕ ಸಾಧನೆ ಇದು ಮಕ್ಕಳೇ, है ना। है बंधे है नर के करों में, ಮನುಷ್ಯನ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿ ಹಾಕಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಏನನ್ನ? ವಾರಿ। ವಾರಿ ಅಂದರೆ ನೀರು, है ना। वारी, विद्युत, इलेक्ट्रिसिटी मकड़े, ऐसा। भाप यानी बाष्प, ये जो एक बहुत बड़ी इंजन आप देख रहे हैं ना, मशीन देख रहे हैं ना, बहुत बड़े बड़े काम के लिए स्टीम का प्रयोग किया जाता है। ऐसे बड़े बड़े मशीनों के संचालन के लिए भाप का प्रयोग किया जाता है, उसके बल का प्रयोग किया जाता है। ನೀವು ಹಿಂದೆಲ್ಲ ನೋಡಿರ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ, ಹಳೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸ್ಟೀಮ್ ಎಂಜಿನ್ ಉಗಿ ಬಂಡಿ ಇತ್ತು, ಹವೆಯಲ್ಲಿ ಓಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅದು ಸ್ಟೀಮ್ ಪವರ್ ಅಂಥದ್ದು। ओके, हुक्म पर चढ़ता और उतरता है पवन का ताप अंताने कवि। उसके आदेश पर अगर वह आज्ञा देता है, उसके हुक्म पर पवन का ताप भी चढ़ता है, उतरता है। AC का रिमोट अपने हाथ में ले लेता है तो दबाते चला जाता है, बहुत ही ठंड लगने लगती है ना। और AC कम करने लगता है तो बहुत ही पसीना निकल के आने लगता है। तो अपने वश में कर रखा है आदमी ने। कवि कहता है नहीं बाकी कहीं व्यवधान। व्यवधान यानी बाधा, रुकावट, हर्डल, ತಡೆಗೋಡೆನೇ ಇಲ್ಲ ಮನುಷ್ಯನ ಈ ಬುದ್ಧಿಯ ಓಟಕ್ಕೆ। है नहीं बाकी व्यवधान, कोई व्यवधान नहीं, कोई बाधा नहीं है, कोई रुकावट नहीं है। मनुष्य एक के बाद एक प्रकृति के सारे रहस्यों को जानने लगा है।
ಆಧುನಿಕ ಮನುಷ್ಯ ಎಲ್ಲವನ್ನ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಪ್ರಕೃತಿಯ ಎಲ್ಲ ರಹಸ್ಯಗಳನ್ನು ಅವನು ಭೇದಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. प्रकृति के सारे रहस्यों को वो क्या कर रहा है, वो जान रहा है, जानते चला जा रहा है, आगे बढ़ते चला जा रहा है नहीं बाकी व्यवधान. इसलिए कवि कहता है कोई व्यवधान नहीं, कोई बाधा नहीं है. लांघ सकता है, ही कैन जंप, अवन हार बल्ला, वह उड़ सकता है. एक जमाने में कभी हनुमान है ना, हनुमान छलांग लगा के लंका पहुंच गया था सीता माँ की तलाश में, खोज में ಅಲ್ವಾ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಮನುಷ್ಯ ಜೆಟ್ ಏರೋಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು, ಅದು ನದಿನೋ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಅದು ಪರ್ವತವೋ, ಅದು ಸಮುದ್ರವೋ, ಏನು ಹಾರಬೇಕು ಹೇಳಿ, ಇವಾಗ ಎಲ್ಲಿ ಹಾರಬೇಕು ಹೇಳಿ, ಎಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿಗೆ ಜಿಗಿಯಬೇಕು ಹೇಳಿ, ನಾನು ಹಾರ್ತೀನಿ ಅಂತಾನೆ ಮನುಷ್ಯ. ಲಾಂಘನಾ ಲಾಂಘ ಸಕ್ತಾ ಹೈ ನರ. ಸರಿತ, ಸರಿತ ಅಂದರೆ ನದಿ, ನದಿ ಜೋ ಹೈ ವहाँ पे सुंदर नदी है ना. ಗಿರಿ, ಗಿರಿ यानी पर्वत, माउंटेन. ಸಿಂಧು ಸಮುದ್ರ, ಅದು ನದಿಯೋ ಪರ್ವತವೋ ಸಮುದ್ರವೋ ಮನುಷ್ಯ ಒಂದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹಾರಬಲ್ಲ. ಇದು ಮನುಷ್ಯನ ಸಾಧನೆ ಮಕ್ಕಳೇ. आधुनिक मानव की यह भौतिक साधना, उन साधनाओं का वर्णन कवि करता चला जाता है ना. मनुष्य अपने बुद्धि के पीछे, अपनी लालसाओं के पीछे, भोग लिप्सा के पीछे है ना, इन सब को पाने के लिए क्या कर रहा है, उनके पीछे दौड़ लगा रहा है, दौड़ लगा रखा है. ಇವೆಲ್ಲವುಗಳ ಹಿಂದೆ ಮನುಷ್ಯ ಸಾಧನೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಕವಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಹ ಮನುಜ जिसका गगन में जा रहा है यान. देखिए आप, है ना, आज उसका यान आसमान में जा रहा है. ಮನುಷ್ಯನ ಕಾಲುಗಳು ನೆಲದ ಮೇಲೆ ನಿಲ್ತಾ ಇಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ, ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನ ಅವನು, है ना. जिसका यान कहाँ जा रहा है, गगन में जा रहा है. और एक तीसरा तस्वीर आप यहाँ पे देख पा रहे दोस्तों. पहला परमाणु बम जब पृथ्वी पर फटाना अमेरिका के लॉस अलामोसे नामक एक जनशून्य रेगिस्तान में, ಅಮೇರಿಕಾದ ಲಾಸ್ ಅಲಾಮೋಸೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಡೆಸರ್ಟಲ್ಲಿ ಮೊದಲ ಪರಮಾಣು ಬಾಂಬನ್ನು ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ನೋಡಿದ್ರು ಢಮ್ಮನ ತೊಟ್ಟು ಸನತ್ತು ಅಂತ. ಫಟತೆ ಹಿ ಇತ್ತನಿ ರೋಶನಿ ಹುಯಿ, ಅದು ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆದಾಗ ಎಷ್ಟು ಬೆಳಕಾಯ್ತಂತೆ. और जो शाख जो है, ಅದರಿಂದ ಉತ್ಪನ್ನವಾದಂಥ ಒಂದು ಶಾಖ ಏನಿದೆಯಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, रेगिस्तान में कोई नहीं था मरने के लिए, कोई जीव नहीं था. पूरा का पूरा जो रेगिस्तान गलकर शीशा बन गया था. ಇಡೀ ಮರುಭೂಮಿಯ ಮರಳು ಕರಗಿ ಗ್ಲಾಸ್ ಆಗಿ ಹರಿತಾ ಇತ್ತಂತೆ. ಮನುಷ್ಯ ಏನು ಮಾಡಲ್ಲ ಹೇಳಿ ಮಕ್ಕಳೇ. ಅದಕ್ಕೆ ಕವಿ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಭಾಳ ಹೇಳ್ತಾನೆ ಇಲ್ಲಿ, ಕಾಂಪತೆ ಹೈ ಕಾಂಪತೆ ಹೈ जिसके करों को देखकर परमाणु, परमाणु ಅಂದ್ರೆ एटम अल्वा, परमाणु भी मनुष्य के करों को देखकर कांपते हैं. ಅವನ ಕೈಗಳು ಹತ್ರ ತಂದಂದ್ರೆ ಈ ದುಷ್ಟ ಮನುಷ್ಯ ಬಂದು ಮತ್ತಿನ್ನೇನು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ, ಮತ್ತಾವ ಬಾಂಬ್ ಮಾಡಿ, ಮತ್ತೇನು ಅನಾಹುತ ಮಾಡ್ತಾನೋ ಅಂತ ಪರಮಾಣು ಕೂಡ ಮನುಷ್ಯನ ಕಂಡ್ರೆ ಹೆದರುತ್ತೆ. ಮನುಷ್ಯ ಮಾಡಿದಂತಹ ಸಾಧನೆಗಳನ್ನು ಈ ರೀತಿ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಇದು ತಪ್ಪು, ಕೆಟ್ಟದ್ದು. ಪರಮಾಣುವಿನ ಶಕ್ತಿ ಇರುವುದು ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕೆ, ಒಳಿತನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಮನುಕುಲದ ಒಳಿತಿಗಾಗಿ ಮಾಡೋದಕ್ಕಲ್ವಾ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಕವಿ कहता है यह मनुज जो सृष्टि का श्रृंगार है. ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಈ ಮನುಷ್ಯ ಈ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದಂಥ ಒಂದು ಅದ್ಭುತ ವಸ್ತು ಅಂತಂತ. ये मनुष्य जो है वह सृष्टि का श्रृंगार है. ಯಾಕೆ ಕವಿ ಆ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಈ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಅಪಾರವಾದಂಥ ಜ್ಞಾನ ಇದೆ. ಆ ಚಿತ್ರ ನಿಮಗೆ ತೋರಿಸುತ್ತೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಜ್ಞಾನಕ, ಅವನಲ್ಲಿ ಅಪಾರವಾದ ಜ್ಞಾನ ಇದೆ. ವಿಜ್ಞಾನಕ, ವಿಜ್ಞಾನ ಅಂದರೆ ವಿಶೇಷವಾದ ಜ್ಞಾನ, ವಿಶೇಷ ಜ್ಞಾನ है उसमें. ಆಲೋಕ ಕಾ ಆಗಾರ್. देखिए, ಆಲೋಕ ಅಂದರೆ ಬೆಳಕು ಮಕ್ಕಳೇ. ನಾವು ಬೆಳಕನ್ನು ಯಾವುದಕ್ಕೆ ಹೋಲಿಸ್ತೀವಿ? ಬೆಳಕನ್ನು ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಹೋಲಿಸ್ತೀವಿ, ಕತ್ತಲನ್ನು ಅಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಹೋಲಿಸ್ತೀವಿ, है ना. जो आलोक का आगार करके कहा गया है, यानी वह ज्ञान का भंडार है, वह ज्ञान का भंडार है. कौन? आधुनिक मानव. हाँ, यह मनुष्य जो सृष्टि का श्रृंगार है, ज्ञान का उसके पास ज्ञान है, विज्ञान है यानी विशेष ज्ञान है. और आलोक का आगार, आलोक का आगार ಅಂದರೆ ಅವನು ಬೆಳಕಿನ ಒಂದು ನಿಧಿ, ಒಂದು ಸಂಪತ್ತು, ಅಂದರೆ ಜ್ಞಾನದ ಒಂದು ಭಂಡಾರ ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ವ್ಯೋಮ ಸೇ ಪಾತಾಳ ತಕ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಆಕಾಶದಿಂದ ಹಿಡಿದು ಪಾತಾಳದ ತನಕ
सब कुछ इसे है गेय, ಎಲ್ಲವೂ ಇವನಿಗೆ ಗೊತ್ತು ಅಂತಾನೆ कवि। सब कुछ जानता है, सब कुछ जानकारी रखता है। ऐसी एक अथाह शक्ति इस आधुनिक मानव में है ना। वो इतना बुद्धिमान है। इतना कुछ कहने के बाद, मनुष्य की इन सब भौतिक साधनाओं का परिचय करने के बाद, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ಕವಿ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಇದೆಲ್ಲ ಕಣಯ ನಿನ್ನ ಪರಿಚಯ ಅಂತಾರೆ। पर न यह परिचय मनुष्य का, भाई तुम मनुष्य हो, भाई तुम इंसान हो, ये तुम्हारी पहचान नहीं है, ಇದೆಲ್ಲ ನಿನ್ನ ಪರಿಚಯ। यह न उसका श्रेय, श्रेय यानी साधना, श्रेष्ठता, यह तुम्हारी श्रेष्ठता नहीं है, ಇದೆಲ್ಲ ನಿನ್ನ ಸಾಧನೆ ಅಂತಾನೆ ಕವಿ। ಕವಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಬಹಳ ಸುಂದರವಾದಂತಹ ಸಾಲುಗಳು ಈ ಕವಿತೆಯ ಕೊನೆಯ ಸಾಲುಗಳು ಮಕ್ಕಳೇ। बहुत ही सुंदर संदेश है इस कविता के अंतिम पंक्तियों में दोस्तों। आप नजर दौड़ाइए, श्रेय उसका, कवि कहता है श्रेय उसका, ಅವನ ನಿಜವಾದಂತಹ ಅವನ ಸಾಧನೆ ಏನಂತಂದ್ರೆ, उसकी श्रेष्ठता पता है कौन सी है, बुद्धि पर चैतन्य उर की जीत करके कवि कहता है। बुद्धि पर, बुद्धिಯ ಮೇಲೆ, ಯಾವತ್ತು ಬುದ್ಧಿಯ ಮೇಲೆ, ಚೈತನ್ಯ यानी शक्तिशाली, उर यानी हृदय, और जीत यानी जीत, विजय। जब बुद्धि पर हृदय की जीत होती है, वो उसकी असल में साधना है, ಅದು ಅವನ ನಿಜವಾದಂಥ ಸಾಧನೆ ಅಂತಾರೆ। ಮನುಷ್ಯನ ನಿಜವಾದ ಸಾಧನೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಈ ಬುದ್ಧಿಯ ಮೇಲೆ ಹೃದಯದ ಗೆಲುವಾಗಬೇಕು, है ना। मनुष्य इस बुद्धि की दासता को छोड़ दे करके कवि यह संदेश देता है दोस्तों। कवि कहता है, देखिए वहाँ पे हृदय की जीत हुई है और बुद्धि की हार हुई है। वहाँ पे हृदय की जीत हुई है, वहाँ पे ಹೃದಯದ ಗೆಲುವಾಗಬೇಕು ಮನುಷ್ಯ। ಮನುಷ್ಯ ಓಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಹಿಂದೆ ಮಕ್ಕಳೇ, ಬುದ್ಧಿಯ ಹಿಂದೆ, ತನ್ನ ಸಾಧನೆಗಳ ಹಿಂದೆ ಓಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಮಕ್ಕಳೇ। ಒಂದು ಸುಂದರವಾದ ಕಥೆ ನೆನಪಾಗುತ್ತೆ। ಒಬ್ಬ ತನ್ನ ತಾಯಿಯ, ಸತ್ತು ಹೋದಂಥ ತಾಯಿಯ ದೇಹಕ್ಕೆ, ಮೃತದೇಹಕ್ಕೆ ಅಗ್ನಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿ ಅವೆಲ್ಲ ಕ್ರಿಯಾಕರ್ಮಗಳನ್ನು ಮುಗಿಸಿ ಮನೆಗೆ ಬಂದು ಕೂತ್ಕೋತಾನೆ। ಅವನೊಬ್ಬ ಇಂಜಿನಿಯರ್, ಮನೆಗೆ ಬಂದು ಕೂತ್ಕೋತಾನೆ। ತುಂಬ ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ ಅಮ್ಮನನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡು। ಅಮ್ಮ ಮಲಗ್ತಾ ಇದ್ದಂಥ ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಕೂತ್ಕೋತಾನೆ। ಆ ಹಾಸಿಗೆಯ ಮೇಲೆ ಹೀಗೆ ಒಂದು ಸಲ ಕೈ ಆಡಿಸ್ತಾನೆ, ನೇವರಿಸ್ತಾನೆ ಮಕ್ಕಳೇ। ನೇವರಿಸಿದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ, ಅದು ಅಮ್ಮನ ಸೀರೆ ಏನೇ ಅದಕ್ಕೆ ಕವರ್ ಮಾಡಿ ಹಾಕಿರ್ತಾರೆ, ಬಹಳ ನೆನಪಾಗ್ಬಿಡ್ತದೆ। ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಅವನ ಮಗ ಪುಟ್ಟ ಪಾಪು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು, ಅಪ್ಪ ಅಪ್ಪ ಅಜ್ಜಿ ಎಲ್ಲಿ ಅಂತ, ಏ ಹೋಗೋ, ಎಲ್ಲೋ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲೆಲ್ಲೋ ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಆ ಮಗುವಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಇದು ಹೀಗೆ ಇದ್ದರೆ, ಹಾಸಿಗೆ ಇದ್ದರೆ ಇದು ಅಮ್ಮನ ನೆನಪಾಗತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಹಾಸಿಗೆನ ಮಡಚಿಡ್ತಾನೆ ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರೆ। ಮಡಚಿಟ್ಟಾಗ ಅಲ್ಲೊಂದು ಲೆಟರ್ ಸಿಗ್ತದೆ। ತಾಯಿ ಮಗನಿಗೆ ಕೊಡಬೇಕು, ಮಗನಿಗೆ ಹೇಳಬೇಕಂದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ಬರೆದಿಕ್ಕಿಟ್ಟಿರ್ತಾಳೆ ತಾಯಿ। ಆ ಲೆಟರ್ನ ತೊಗೊಳ್ತಾನೆ, ಹೀಗೆ ನೋಡ್ತಾನೆ, ಅಯ್ಯೋ ನಮ್ಮ ಅಮ್ಮನ ಹ್ಯಾಂಡ್ ರೈಟಿಂಗ್ ಅಲ್ವಾ ಇದು, ನಮ್ಮ ಅಮ್ಮನ ಬರವಣಿಗೆ ಅಲ್ವಾ ಅಂತ ಹಿಂಗೆ ತೆಗೆದು ನೋಡ್ತಾನೆ। ತೆಗೆದು ನೋಡಿದ್ರೆ ಅಮ್ಮ ಬರೆದಿದ್ದಾಳೆ, ಮಗನೇ ಇವತ್ತು ನೀನು ತುಂಬ ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದೀಯಾ, ನನಗೆ ಗೊತ್ತು, ಬಹುಶಃ ನನ್ನ ಮರಣ ಆಗಿದೆ, ನನ್ನ ಮರಣದ ನಂತರ ಇದು ನಿನ್ನ ಕೈಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಐ ನೋ ದ್ಯಾಟ್ ನೀನು ತುಂಬ ನೊಂದ್ಕೊಂಡಿರ್ತೀಯ ಕಂದ, ನೀನು ತುಂಬ ಹತ್ತಿರ್ತೀಯ, ಐನೋ ಗೊತ್ತಾ, ಅಷ್ಟೇ ನಾನು ನೀನು ಹುಟ್ಟಿದಾಗಲೂ ಕೂಡ ನಾನು ತುಂಬ ನೋವಿನಿಂದ ನಿನಗೆ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ, ತುಂಬ ಕಷ್ಟ ಆಗಿತ್ತು ಕಂದ, ಆಮೇಲೆ ನಾನೆಲ್ಲ ಸಂತೋಷವನ್ನು ನಿನ್ನನ್ನು ನೋಡಿದಾಗ ನೋವನ್ನೆಲ್ಲ ನಾನು ಮರೆತೆ, ನಿನ್ನನ್ನು ಸಾಕ್ಕೊಂಡು ಬಂದೆ, ನಿನ್ನನ್ನು ಬೆಳೆಸಿದೆ, ನೀನು ಬೆಳೀತಾ ಬಂದೆ, ನನಗೆಲ್ಲ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು ಕಂದ, ಆದರೆ ನೀನು ಈ ಬುದ್ಧಿಯ ಓಟದ ಹಿಂದೆ ಬಿದ್ದು ನೀನು ಒಂದಾದ ಮೇಲೆ ಒಂದು ಸಾಧನೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಹೋದೆ, ನಿನಗೆ ಮದುವೆ ಆಯಿತು, ಮಗುವಾಯಿತು, ಮಗುವನ್ನು ನನ್ನ ಕೈಲಿ ಕೊಟ್ಟು ಗಂಡ ಹೆಂಡ್ತಿ ನೀವೆಲ್ಲ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರಿ, ಸರಿ ಆಗಲೂ ನಾನು ಸಂತೋಷಪಟ್ಟೆ, ಬಟ್ ನೀನು ಯಾವತ್ತೂ ಕೇಳಲಿಲ್ಲ, ಇವತ್ತು ನನ್ನ ಸಾವಾಗಿದೆ ಅಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತು, ಒಂದು ಚಿನ್ನದ ಫ್ರೇಮ್ನ, ಭಾಳ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆದಂಥ ನನ್ನ ಒಂದು ಫೋಟೋನ ಫ್ರೇಮ್ ಹಾಕ್ತೀಯಾ, ಅದಕ್ಕೊಂದು ಸಾವಿರಾರು ರೂಪಾಯಿ ಬೆಲೆ ಬಾಳುವಂಥ ಒಂದು ಗಂಧಧಾರನ ಹಾಕ್ತೀಯಾ, ನನ್ನ ಹೆಸರಲ್ಲಿ ಇನ್ನು 9ನೇ ದಿವಸಕ್ಕೆ ನೀನು ತಿಥಿ ಮಾಡ್ತೀಯಾ, ನನ್ನ ಸಂಬಂಧಿಕರನ್ನೆಲ್ಲ ಕರೆಸಿ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಊಟ ಹಾಕ್ತೀಯಾ, ಉಡುಗೊರೆ ಕೊಡ್ತೀಯಾ, ನಿನಗೆ ಗೊತ್ತಾ ಕಂದ, ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರೆ ನನಗೆ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತಂತ, ನೋ, ಇವೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರೆ ನನಗೆ ಸಂತೋಷ ಆಗಲ್ಲ ಕಂದ, ನಾನು ಜೀವನ ಇಡೀ ನಾನು ನಿನ್ನಿಂದ ಇಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದು ಒಂದು ಹಿಡಿ ಪ್ರೀತಿನ, ಒಂದು ಮುಷ್ಟಿ ಪ್ರೀತಿಗಾಗಿ ನಾನು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೆ, ನೀ ನನಗೆ ಕೊಡಲೇ ಇಲ್ಲ ಕಂದ, ನಾನು ನಿನಗೆ ಟಿಶ್ಯೂ ಪೇಪರ್ ಆಗಿದ್ದೆ, ನನ್ನ ಸೆರಗ ನೀನು ಹಿಂಗೆ ಬಾಯಿ ಒರೆಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಮ್ಮ ಅಂತ ಓಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ನೀನು ನಿನ್ನ ಸಾಧನೆಗಳ ಹಿಂದೆ
ಸತ್ತಂಥ ತಾಯಿ ಹೀಗೆ ಬರೆದಿರ್ತಾಳೆ ಮಕ್ಕಳೇ. ಈ ಕಥೆನೆಲ್ಲೋ ಇಂಟರ್ನೆಟ್ಟಲ್ಲಿ ಒಂದು ಇಮೇಲಲ್ಲಿ ಓದಿದ್ದೆ. ಇರುವಾಗ ನಾವು ಪ್ರೀತಿಸಬೇಕು, ಗೌರವಿಸಬೇಕು, ನೋಡಬೇಕು. ವಯಸ್ಸಾದಂಥ ತಂದೆ ತಾಯಿಗಳನ್ನು, ವಯಸ್ಸಾದಂಥ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿನ 2 ಮಾತು, ಅಜ್ಜ ನೀನು ಚೆನ್ನಾಗಿದೆಯಾ, ನೀನು ಕಾಫಿ ಕುಡ್ದಿಯಾ, ನಿಂಗೆ ಊಟ ಆಯಿತಾ, ನಿಂಗೆ ಒಂದು ಲೋಟ ನೀರು ತಂದುಕೊಳ್ಳ, ಅಜ್ಜಿ ನೀನು ಹೇಗಿದೆಯಾ, 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮಾತಾಡಿಸ್ಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ. ಕಳ್ಕೊಂಡ್ಮೇಲೆ ಭಾಳ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ ನಾವು. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಹೇಳೋದು, ಮನುಷ್ಯ ಇವತ್ತು ಬುದ್ಧಿಯ ಹಿಂದೆ ಒಂದಾದ್ಮೇಲೆ ಒಂದು ಸಾಧನೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಹೊರಟಿದ್ದಾನೆ, ಆದರೆ ತನ್ನವ್ರು ಯಾರು ಅನ್ನೋದನ್ನು ಮರ್ತಿದ್ದಾನೆ. कवि वही बात यहाँ पे बताता है, श्रेय मानव की, आप देख रहे हैं, श्रेय मानव की असीमित ಮಾನವೋ ಸೇ ಪ್ರೀತ. ಮನುಷ್ಯನನ್ನು ಎಂಡ್ಲೆಸ್ ಆಗಿ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾನೆ. ಏಕ ನರ ಸೇ ದೂಸರೆ ನರಕ್ಕೆ ಬೀಚ ಕಾ ಯಹ ವ್ಯವಧಾನ್. ಕವಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಭಾಳ ಸುಂದರವಾಗಿ, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಇನ್ನೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ನಡುವೆ ಇದ್ದಂಥ ಈ ಗೋಡೆ ಇದೆಯಲ್ಲ, ವ್ಯವಧಾನ ಅಂದರೆ ಗೋಡೆ. ಮನುಷ್ಯ ತನ್ನ ನಡುವೆ 100 ಗೋಡೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಭಾಷೆಯ ಹೆಸರು, ಧರ್ಮದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ, ಜಾತಿಯ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ, ಬಣ್ಣದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ, ದೇಶಗಳು, ರಾಜ್ಯಗಳು, ಎಷ್ಟೊಂದು ಗೋಡೆಗಳು. ಕಮಾನ್, ಕವಿ ಅಂತಾನೆ, ಏಕ ನರಸೆ ದೂಸರೆ ನರಕ್ಕೆ ಬೀಚ ಕಾ ಯಹ ವ್ಯವಧಾನ್. ವ್ಯವಧಾನ್ ಮನೆ ಬಾಧಾ ರುಕಾವಟ್, ತೋಡದೆ, ಕಮಾನ್ ಬ್ರೇಕ್ ಇಟ್, ಮುರಿದಾಕೋ ಅದನ್ನು. ಬಸ್ ವಹಿ ಜ್ಞಾನಿ, ಅವನೇ ನಿಜವಾದ ಜ್ಞಾನಿ ಕಣೋ. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ವಿಧವಾದ ವೇಷಗಳು, ಎಷ್ಟು ಬಣ್ಣ, ಎಷ್ಟು ಸಂಸ್ಕೃತಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ. ಬಹಳ ವಿವಿಧತೆ ಇದೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಲ್ವಾ. ಆದರೂ ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದಾಗಿರಬೇಕು. ಈ ಮನುಷ್ಯನ ನಡುವೆ ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಭೇದ ಭಾವದ ಈ ಎಲ್ಲ ಗೋಡೆಗಳನ್ನು ಯಾರು ಮುರಿತಾನೋ ಅವನು ನಿಜವಾದ ಮನುಷ್ಯ ಆಗ್ತಾನೆ. ತೋಡದೆ ಬಸ್ ವಹಿ ಜ್ಞಾನಿ वही विद्वान और मानव भी वही करके कहता है. तो आप यहाँ पर एक दृश्य देख पा रहे, चित्र देख पा रहे दोस्तों, वसुधैव कुटुंबकम. वसुधा यानी धरती, एव एक कुटुंबकम फैमिली, द होल वर्ल्ड इज माय फैमिली. ಇದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಮೂಲ ಮಂತ್ರ ಮಕ್ಕಳೇ. सारी दुनिया एक परिवार जैसे हमें एक होके रहना है. आखिर हम इंसान है दोस्तों. ಇದೇ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ಈ ಪೋಯಮ್ ಕೊಡುತ್ತೆ, ಕವಿತೆ ಕೊಡುತ್ತೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. तो चलिए, अब तक आपने देखा, कविता के बारे में जाना, तो एक क्रियाकलाप मैं आपके सामने रखा हूँ, एक जोड़ कर लिखिए करके है. इसी कविता के अंतर्गत आने वाले शब्द जो है, तो सबसे पहले नवीन का विलोम शब्द. ठीक है, सबसे पहले नवीन का विलोम शब्द क्या है? जैसे मैंने बटन दबाया हाथ पे आ गया उत्तर प्राचीन. वेरी गुड. ओके, विजय का बता पाएंगे आप? विजय का विलोम शब्द है पराजय. वेरी गुड. चढ़ना का बताइए. हाँ, बिल्कुल सही बताया आपने. चढ़ना का विलोम शब्द है उतरना. ಏರುವುದು, ಇಳಿಯುವುದು. बंधन, बंधन का विलोम शब्द क्या होगा? बंधन का विलोम शब्द मुक्त. अलवा, राइट. जो लास्ट वाला है आपने सही पहचाना होगा. गेय, ತಿಳಿದವನು. अज्ञेय, अननोन. नोन, अननोन ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ओके, एक इस क्रियाकलाप को हमने किया. ये विलोम शब्द है, परीक्षा के नजरिए से भी इसे देखना होगा दोस्तों. चलिए एक बार कविता के प्रमुख, अब तक हमने जो सीखा, ನಾವಿಲ್ಲಿ ತನಕ ಏನು ಕಲ್ತ್ವಿ ಅವೆಲ್ಲ ಪ್ರಮುಖ ಅಂಶಗಳ ಕಡೆಗೆ ಒಂದ್ಸಲ ಗಮನ ಕೊಡೋಣ. हो सकता है परीक्षा में 3 अंकों के लिए एक प्रश्न पूछा जा सकता है. मानव की, आधुनिक मानव की भौतिक साधना का वर्णन कीजिए करके. ठीक है दोस्तों, ठीक है. अगली बात, अगला स्लाइड देखेंगे, मानव की सही पहचान. इस कविता को सीखने के बाद चलिए मैं आपको सिर्फ 2 प्रश्न दे रहा हूं, बहुत ही महत्वपूर्ण प्रश्न. आधुनिक मानव की भौतिक साधना का वर्णन कीजिए. यह पहला प्रश्न है. दूसरा प्रश्न है दोस्तों, कवि दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है? तो इस प्रकार यह कविता का अंत यहाँ पे होता है. तो अब मैं समझता हूँ, आशा करता हूँ कि आपको मैंने जो ये कविता सुनाई और पढ़ाई जो है वो समझ में आया होगा, आपने इसका लाभ उठाया होगा. मैं चाहता हूँ फिर एक अगली कक्षा में फिर एक नए विचार के साथ हम आपके सामने हाजिर होंगे. तब तक आपके इस महेश पाटिल को इजाज़त दीजिए. बहुत बहुत धन्यवाद. नमस्ते.